नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सुभेदारांच्या इथे सुद्धा आता जल्लोषामध्ये मंगळागौर साजरी होणार असते. कारण आता ह्यावर्षी प्रतिमासुद्धा 22 वर्षानंतर परत आली. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझी लेक एवढ्या वर्षानंतर परत आली आहे, ती आपल्याला ओळखत नसली म्हणून काय झालं, पण आता मंगळागौर नेहमीप्रमाणे अगदी जल्लोषामध्ये साजरी झाली पाहिजे. म्हणजे माझी प्रतिमा मंगळागौर खूपच जास्त जोमात साजरी करायची, खूप सुंदर तयार व्हायची, आजूबाजूच्या सगळ्या बायकांना आमंत्रण द्यायची आणि दिवसभर ती कार्यक्रम ठेवायची. त्याच पद्धतीने ह्या वर्षीसुद्धा मला तिच्यासाठी मंगळागौर साजरी करायची आहे असं पूर्णाजी म्हणते. तेव्हा इथे कल्पना सायली म्हणत असतात की पूर्णाजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, प्रतिमा आत्यांना जशी आवडते ना तशी आपण मंगळागौर साजरी करायची. त्यांना काय काय आवडतं, ते कुठले कुठले पदार्थ बनवायचे, कुठले कुठले खेळ खेळायचे, ते सगळं तुम्ही आम्हाला सांगा. त्यांना जसं आवडतं आपण सगळं तसंच करूया. तेव्हा इथे पूर्णाजी आता सायलीला सांगत असते की प्रतिमा कशा पद्धतीने मंगळागौर साजरी करायची. तर इथे आता डेकोरेशनपासून ते अगदी खाण्यापिण्यापर्यंत सगळं काही प्रतिमाच्या आवडीचं झालेलं असतं. त्यानंतर इथे आता प्रतिमा मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये यायला नाही म्हणत असते, कारण आजूबाजूच्या बायका आलेल्या असतात आणि ती माणसांसमोर यायला लाजत असते. त्यामुळे प्रतिमा म्हणते की मी नाही येणार, पण तरीसुद्धा सायली तिला छान तयार करून आता तिच्यासाठी प्रतिमा मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेते. पण इथे आता खूप मोठ्या गोष्टीचा धमाका होणार असतो. तर इथे सायलीच्या पायावरती जन्मखून आहे ती सुद्धा तुळशीपत्राची, या सत्याचा आता उलगडा सुभेदारांच्या समोर होणार असतो. तर इथे जेव्हा सायली आता पाय घसरून पडते आणि अर्जुन तिला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो, तेव्हा इथे कल्पना, पूर्णाजी आणि त्याचबरोबर प्रतिमासुद्धा सायलीच्या पायांकडे त्यांचं लक्ष जातं आणि तेव्हा त्यांना कळतं की सायलीच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. आणि तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. ते म्हणजे तन्वीच्या पायावरती सुद्धा जर तुळशीपत्राची खूण आहे तर मग सायलीच्या पायावरती कशी? मग सायली ही खरी तन्वी नाही आहे ना, असा संशय आता सगळ्यांच्या मनामध्ये उद्भवतो. तर आता मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये सायली नेमकी कशी काय पडते आणि तिच्या पायावरती जन्मखून असते, ती इथे पूर्णाजी, कल्पना यांना कशी काय दिसते, ते आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा करायचा असं पूर्णाजी म्हणते. सगळी जबाबदारी कल्पना आणि आता सायलीवरती जाते. त्यामुळे इथे प्रतिमा आता ज्या पद्धतीने मंगळागौर साजरी करायची त्या पद्धतीने मंगळागौर साजरी झाली पाहिजे असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. त्यामुळे सगळ्या आवडीनिवडी लक्षात ठेवून प्रतिमाला साजेल, प्रतिमाला आवडेल असं सगळं जल्लोषात करण्यात येतं. त्याचबरोबर इथे आता प्रिया आता सुभेदारांच्या इथेच राहत असते. त्यामुळे अस्मिताबरोबर तिची कट कारस्थानं ही चालूच असतात. तेव्हा इथे अस्मिता आणि प्रिया दोघीजणी प्लॅन करतात की ह्या वेळची मंगळागौर सायलीसाठी खूपच जास्त धोक्याची असणार आहे, कारण ह्या वेळेला तिला पुढे पुढे करायची खूपच जास्त सवय आहे ना, ह्या वेळेला आपण तिची ही खोड मोडायची असं अस्मिता म्हणते. त्यानंतर इथे प्रिया म्हणते नेमकं तू काय करणार आहेस? तेव्हा अस्मिता म्हणते नेमकं मी काय करणार आहे ना ते बघच तू. सायलीला सतत सगळ्यांच्या पुढे पुढे करायची सवय असते, सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तिलाच हवं असतं. प्रतिमा आत्याला तिने अलिबागहून आणलं काय, पण आता सतत काळजीसुद्धा तीच घेत असते. घरातले सगळेजण तिचं कौतुक करत असतात ना, सगळेजण तिला अटेन्शन देतात, तेव्हा तिला सगळ्यांच्या नजरेत मला पाडायचं आहे असं अस्मिता म्हणते आणि ती आता आपल्या प्लॅनला सुरुवात करते. प्रिया म्हणत असते नक्की तू काय करणार आहेस? तेव्हा इथे अस्मिता म्हणते की ती जेव्हा इथे आता मंगळागौरीचे खेळ खेळेल ना तेव्हा ती जोरात पडली पाहिजे, सगळ्या बायकांच्या समोर तिचं हसं झालं पाहिजे. जेव्हा सगळ्या बायका तिला हसतील ना तेव्हा तिलासुद्धा कशी लाज वाटेल बघच तू. तेव्हा इथे आता प्रिया घाबरत असते, जर सायली पडली आणि तिच्या पायावरची जन्मखून सगळ्यांनी बघितली तर कसं होणार, पण आता हे मी अस्मिताला कसं काय सांगू असं प्रियाला वाटत असतं. तेव्हा इथे आता प्रिया जाते आणि स्वतःच्या पायावरती नकली जन्मखून काढून येते, जेणेकरून जर तिचे पाय कुणाला दिसले तर जन्मखून पायावरती आहे हे तर कळायला हवंय ना. त्यानंतर इथे आता सायली खूप सुंदर तयार होते. अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि तिला म्हणतो सुद्धा की मिसेस सायली तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. तेव्हा इथे सायलीलासुद्धा अर्जुनने केलेलं कौतुक खूपच जास्त आवडतं.
तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सुद्धा खाली तुमचे मंगळागौरीचे खेळ बघायला आलो तर तुम्हाला चालेल का? तेव्हा सायली म्हणते, त्याची काही गरज नाही आहे, तिथे मुलांनी यायचं नसतं. तेव्हा इथे अर्जुन आता मुद्दामून सायलीला चिडवण्यासाठी म्हणतो की तिथे आता तन्वीसुद्धा तयार होऊन आली असेल ना मंगळागौरीचे खेळ खेळायला, तिला पण बघायला हवं कशी तयार झाली ते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही खाली येऊन तर बघा, मग बघा तुमची कशी तिथून हक्कलपट्टी करते ते. आणि त्या प्रियाला बघायची काहीच गरज नाही आहे, नाटकामध्ये हे बसत नाही, कळलं ना तुम्हाला? तिच्यापासून लांबच राहायचं, नाहीतर बसेल तुम्हाला चिटकून, असं आता सायली म्हणते. तेव्हा इथे अर्जुनला खूपच जास्त आवडत असतं जेव्हा इथे प्रियाचं नाव घेतल्यावरती सायली खूपच जास्त जेलस होत असते. हे बघून आता अर्जुनला हसूच येत असतं. त्यानंतर इथे आता सगळेजण मंगळागौरीच्या खेळासाठी तयार झालेले असतात. पूर्णाजीने मंगळागौरीच्या पूजेचा मान हा सायलीला दिलेला असतो. पूजा वगैरे झाल्यानंतर आता मंगळागौरीचे खेळ हे सुरू होतात. तेव्हा इथे सगळ्या बायका आजूबाजूच्या आलेल्या असतात. तेव्हा इथे सगळ्या बायकांना खाणं पिणं विचारलं जातं, त्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला जातो. त्यानंतर पूर्णाजी म्हणते की आता खेळाला सुरुवात करा. तेव्हा इथे सायली, प्रिया, अस्मिता, कल्पना, विमल सगळ्याजणी खेळामध्ये भाग घेतात. प्रतिमा मात्र बाजूला उभी राहिलेली असते. प्रतिमाने डोक्यावरती पदर घेऊन आपला अर्धा चेहरा नेहमीप्रमाणे लपवलेला असतो. तेव्हा इथे सायली आता प्रतिमा आत्याचा हात पकडून तिलासुद्धा खेळामध्ये सामील करून घेते. पण इथे प्रतिमा तरीसुद्धा दूर दूर उभी राहत असते. तेव्हा इथे सायलीसुद्धा तिला जास्त फोर्स करत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा, बघ ना, सगळं तुझ्या आवडीप्रमाणे केलं आहे. तुला फुलांचं डेकोरेशन आवडतं ना, तसंच केलेलं आहे. आणि खाण्यापिण्याच्या वस्तूसुद्धा सगळ्या तुझ्या आवडीच्या आहेत. जे पदार्थ तुला आवडतात ते सगळे बनवलेत. तेव्हा इथे आता सगळ्या बायका हसून खेळून इथे खेळ खेळत असतात. हे बघून प्रतिमासुद्धा खूप जास्त खुश होते आणि तीसुद्धा मध्ये मध्ये सायलीबरोबर एक एक खेळ खेळत असते जे तिला आवडतात किंवा जे तिला खेळावेसे वाटतात. त्यानंतर इथे आता अस्मिता म्हणते की मागच्या वेळेलासुद्धा या सायलीला मी पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण अर्जुनने तिला वाचवलं होतं ना. पण ह्या वेळेला ही काही आता वाचणार नाही आहे, मला काहीतरी वेगळा प्लॅन करायला हवा. तर ह्या वेळेला आता तेल न टाकता इथे आता अस्मिताने साबणाचं पाणी आणलेलं असतं. तर इथे आता साबणाचं पाणी तिने पूर्ण इथे लादीवरती टाकून ठेवलेलं असतं आणि मुद्दामून ती आता सायलीला म्हणते की सायली जा ना, तिथून जरा सगळ्यांसाठी सरबत घेऊन ये. तेव्हा सायली म्हणते, हो अस्मिता ताई आणते ना. आणि सायली आता लगबगीने जात असताना साबणाच्या पाण्यावरून सायलीचा पाय घसरतो आणि ती खूप जोरात आता पडणारच असते. पण तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि तो तिचा हात पकडतो आणि तिला पडू देत नाही. तो म्हणतो की सायली, तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा सायली म्हणते, नाही अर्जुन सर, मी एकदम ठीक आहे. तेव्हा प्रतिमासुद्धा खूप जास्त घाबरते. पूर्णाजीसुद्धा काळजीने विचारायला लागते की सायली तू ठीक आहेस ना? तेव्हा इथे आता आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की सायली तू खूपच जास्त नशीबवान आहेस ना, अर्जुनसारखा एवढा प्रेम करणारा नवरा तुला मिळाला. आणि अर्जुन तूसुद्धा खूप जास्त लकी आहेस की सायलीसारखी एवढी सर्वगुण संपन्न मुलगी तुला बायको म्हणून मिळालेली आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मग मला आहेच माझ्या बायकोचा अभिमान, कारण ती खूपच जास्त चांगली आहे, हो की नाही बायको? तेव्हा इथे अर्जुन तिला विचारतो की तुमचा पाय खूप दुखतोय का? चला मी तुम्हाला रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की अर्जुन तिला घेऊन जा आणि तिच्या पायावरती जरा स्प्रे मार, तिच्या पायामध्ये चमक आली असेल. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या पायावरती व्यवस्थित स्प्रे मारतो. त्यानंतर आता थोड्या वेळानंतर सायलीला बरं वाटतं. तेव्हा आता विमलला सांगून तिथली फरशी पुसली जाते. अर्जुन म्हणत असतो की इथे साबणाचं पाणी पडलंच कसं, तुम्हाला लक्ष देता येत नाही का? तेव्हा सायलीच्या लक्षात आलेलं असतं की हे काम अस्मिता ताईचं तरी आहे, नाहीतर प्रियाचं तरी आहे. तेव्हा ती आता मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये काही खोडा नको म्हणून अर्जुनला गप्प बसायला सांगते. तेव्हा इथे आता सायलीचा पाय बरा झाल्यानंतर ती खाली येऊन आता इथे खेळ खेळायला सुरुवात करते. तेव्हा इथे सायलीच्या पायाकडे पूर्णाजीचं लक्ष जातं. तेव्हा तिच्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण आता पूर्णाजीला दिसते. त्यानंतर इथे संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळ्या बायका आपापल्या घरी जातात. तेव्हा पूर्णाजी सायलीला आपल्या जवळ बोलावते आणि म्हणते की सायली तुझा पाय दाखव गं. तेव्हा इथे उजवा पाय बघितल्यानंतर त्याच्यावरती तुळशीपत्राची खूण असते. पूर्णाजी म्हणते की ही खूण तुझ्या पायावरती कधीपासून आहे? तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी ही तर माझी जन्मखूण आहे तुळशीपत्राची. तेव्हा इथे पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो आणि कल्पना आणि प्रतिमाला सुद्धा. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुझ्यासुद्धा पायावरती जन्मखूण आहे का?
तेव्हा सायली म्हणते माझ्यासुद्धा म्हणजे. तेव्हा कल्पना म्हणते की तन्वीच्यासुद्धा पायावरती जन्मखून आहे तुळशीपत्राची. तेव्हा सायलीला आश्चर्य वाटतं आणि सायली म्हणते की प्रियाच्या पायावरती तर कुठलीही अशी जन्मखून नाही आहे, मी तिला लहानपणापासून बघते ना. तेव्हा इथे प्रिया आता खूपच जास्त घाबरते. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वी मला तुझा पाय दाखव. तेव्हा इथे इकडे तिकडे चालून आता प्रियाच्या पायावरती जन्मखून ही आता पूर्णपणे नष्ट झालेली असते. तेव्हा इथे सायली म्हणते दाखव ना प्रिया तुझा पाय. तेव्हा इथे पूर्णाजी आता सायलीच्या पायावरची जन्मखून बघतात. त्यांना विश्वास होतो की ही माझी खरी तन्वी तर नाही आहे ना. आणि प्रियाच्या पायावरची जन्मखून गेलेली असते, त्यामुळे ती पाय दाखवायला नकार देत असते आणि ती लगेचच तिथून खोटं बोलून निघून जाते. तेव्हा इथे सगळ्यांच्या आता मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो की ही खरोखर आपली तन्वी आहे की कुणीतरी खोटारडी. या गोष्टीचा आता सगळेजण शोध घेणार असतात. तर इथे आता सायलीकडे पूर्णाजी बघत असते आणि प्रतिमासुद्धा. त्यांना वाटत असतं की हिच्यामध्ये सगळे प्रतिमाचे गुण आहेत आणि तुळशीपत्राची खूणसुद्धा सायलीच्याच पायावरती आहे. मग कदाचित ही आमची तन्वी तर नाही आहे ना, असा प्रश्न पूर्णाजीला पडतो.